नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. आज मी आणि माझी बायको सिद्धी आम्ही आमच्या थर्ड रोड ट्रिपवरती चाललो आहे ऑस्ट्रेलियामधल्या. आमच्या पहिल्या 2 रोड ट्रिपचे व्हिडिओ आम्ही आमच्या इंस्टाग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत. हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे, यावर तुम्ही जाऊन बघू शकता. आज आम्ही चाललो आहे एका ठिकाणी जी खूप इंटरेस्टिंग आहे, जिकडे खूप सारे स्पॉट्स आहेत बघण्यासारखे आणि ऑस्ट्रेलियामधली वन ऑफ द नोन अशी जागा आहे. आम्ही आमची जर्नी ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे. आम्हाला 6:30ला निघायचं होतं, पण थोडासा लेट झाला आहे. आता आमचा फर्स्ट स्टॉप आहे बॅलरॅट आणि तिकडे आम्ही एका कॅफेत जाऊन मस्त ब्रेकफास्ट करणार आहे. सो लेट्स गो. आता वाजलेत 7:49 आणि हळूहळू तुम्ही इथे बघू शकता की सनलाईट इथे मस्त. बॅलरॅट व्हिक्टोरियामध्ये आहे आणि हा पूर्ण स्ट्रेच असाच आहे ग्रीनरीने भरलेला. सो तुम्हाला लेफ्ट आणि राईट पूर्ण 30 ते 50 किलोमीटर फक्त अशीच शेती आणि ग्रीनरी दिसेल. इथे खूप साऱ्या लोकांचे कॅटल फार्म्स आहेत, गोठे, मग घोड्याचे स्टेबल्स वगैरे इथे आहेत. सो इथे तो तुम्ही बघू शकता मागे पूर्ण लँडच लँड आहे आणि हा सुंदर हायवे. या हायवेचा स्पीड आहे 110 किलोमीटर/आवर. एवढं मस्त वाटतं, एकदम स्मूथ रोड आहेत, नो खड्डे, नथिंग. आणि लेफ्टला तुम्ही बघू शकता तिकडे केवढं मोठंच्या मोठं सपाट प्रदेश आहे. समोर बघू शकता किती सुंदर जवळचा परिसर बघा. लुक ॲट दॅट मस्टँग GT. थोडंसं जवळ जाऊया तिच्या, मला बघता येईल. मस्त आपल्यासोबत चालते. 8:22 पोहोचण्याची शक्यता. आता वाजलेत 8:02. भूक एवढी लागली की ब्लॉगिंग सुचत नाही आहे, काय करायचं. मस्त कॉफी आणि नाश्ता करूया आणि मग छान पुढचा प्रवास. खूपच युनिक वाईब आहे या कॅफेची, बघू शकता. थोडीशी जुनी. इथे याने लाईट्स खूपच डिम ठेवलेत, लिटरली लो लाईट आहे सिच्युएशन. आणि मला तर लिटरली बघताना फ्लॅश मारून बघावं लागतं सगळं, पण ठीक आहे, एक वेगळी वाईब आहे. मी आता कॉफी मागवली आहे. आता ब्रेकफास्ट आलेला आहे. ॲवॉन टोस्ट, कॉफी, पिझ्झा पण ब्रेकफास्ट आला आहे.
एक टोमॅटो. Thank you. सो आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. आता आम्ही चाललो आहे पुढे. अजून आमचं 1.5 तासाचं ड्राईव्ह बाकी आहे पुढे डेस्टिनेशनसाठी. सो लेट्स गो अहेड. सो आम्हाला मध्ये एक वायनरीचा बोर्ड दिसला आहे, तिथे आम्ही चाललो आहे. हे आमच्या प्लॅनच्या व्यतिरिक्त डिटोर आहे. मला माहीत नाही कुठे ही वायनरी, बट ठीक आम्हाला तिकडे रूट दिसला, तिकडे आम्ही चाललो आहे. लेट्स सी. सिनिक रूट आहे, लेफ्ट राईटला मस्त झाड आहे, मस्त ढग आहे, छान थोडासा पाऊस पडतोय रिमझिम, मस्त आहे. सो इथे आतमध्ये कॅफे आहे, वायनरी आहे आणि ओ माय गॉड, लुक ॲट दिस व्ह्यू. इथे बघू शकता. प्लीज डोंट वॉक अमंग्स आवर वाईन्स. पूर्ण इथे वाईन्स आहेत, एवढी मोठीच्या मोठी वाईन्स आहेत. Acres and acres of grapes. सो आम्हाला इथल्या स्टाफने सांगितलं की हे 2 माउंटन्स आहेत आणि ही पूर्ण शेती 80 एकरमध्ये पसरलेली आहे. येस, 80 एकर्समध्ये ही पूर्ण लँड आहे आणि इथे पूर्ण ते लोक ग्रेपचे वाईन्स आहेत आणि ते लोक इथे फ्रेश वाईन बनवतात. सो इथे त्यांची वाईन बनते. फ्रेश ग्रेप्स प्रोड्यूस झाल्यानंतर इथे ते लोक वाईन्स बनवतात फ्रेश आणि मग पुढे विकतात. काय खूप थंडी आहे इकडे, मस्त वातावरण आहे, असं वाटते की स्वित्झर्लंडमध्ये आलो आहे आम्ही. मोठा माउंटन आहे आणि त्याच्या आजूबाजूला पूर्ण ढग आहेत. सही आहे, चांगलं आहे. लेट्स गो बॅक टू आवर मेन रोड. आम्ही आमच्या मेन प्लॅनपासून लेट झालो आहे, पण ठीक आहे, चांगला व्ह्यू आहे हा.
खूपच सुरेख एक्सपिरियन्स होता. मी तर सेकंड टाइम बघतोय वायनरी. Sula is the first. फर्स्ट टाइम मी सुला वाईन बघितले होते. Yes, Sula wines, Nashik, the best. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो जातानाचा. खूप मस्त व्ह्यू आहे. Wow. दिस इज द एक्झिट व्ह्यू. छान माउंटन वरती ढग उतरलेत मस्त. वाव, तेव्हा पिंक वाले ते हे आहेत, पक्षी आहेत. हा, ते पिंक पॅरट्स आहेत का? इथे खूप मोठ्या मोठ्या पवन चक्क्या आहेत, विंड मिल्स, आणि ते एवढे जायंट आहेत. बघा व्ह्यू बघा. मोठ्या मोठ्या पवन चक्के आहेत बघा. गेट द साईज. आता आपण जे बघितलं इकडे पवन चक्की, इथे पूर्ण डोंगर आहे. मे बी 3-4 डोंगरांमध्ये स्प्रेड झाल्यात त्या पवन चक्क्या. जेवढ्या आम्ही आता व्हिज्युअली मोजल्या, 25 ते 30 पवन चक्क्या आहेत इकडे पूर्ण, एका मागे एक. आणि पूर्ण आय डोंट नो मला व्हिडिओ मध्ये दिसतंय का, पण अख्खा पूर्ण माउंटन अशी रेंज मध्ये भरली आहे पवन चक्की. अमेझिंग. खूप जास्त ऊर्जा प्रोड्यूस होत असेल एका ठिकाणावर. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण माउंटन रेंज पवन चक्क्यांनी भरली आहे.